जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नागपूरद्वारे आयोजित सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलनाची सुरुवात काल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाची प्रस्तावना मेजर आनंद पाथरकर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नागपूर यांनी केली. यावेळी सशस्त्र सेना ध्वज दिन 2024 निधी संकलनामध्ये गौरवास्पद कार्य केल्याबद्दल मुख्यमंत्री यांच्या हस्ते श्रीमती विजयालक्ष्मी बिद्री, डॉक्टर विपिन इटनकर तसेच मेजर आनंद पाथरकर यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सोबतच निधी उद्दिष्ट पूर्ण केलेल्या विविध कार्यालयातील अधिकारी यांना स्मृतिचिन्ह तसेच माजी सैनिक पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने शंभूराज देसाई, आशिष जयस्वाल, पंकज कुमार, उर्मिला सावंत, कर्नल दीपक मनोहर ठोंगे, मेजर डॉक्टर शिल्पा खरपकर इत्यादींसह अनेक मान्यवर तथा माजी सैनिक, वीर नारी, वीर माता आणि त्यांचे आश्रित उपस्थित होते. आभार प्रदर्शन सुभेदार मेजर मनोज पंढरी यांच्याद्वारे झाले. अखेर राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सांगता झाली. प्रतिनिधी अनिल बालपांडे, NTV न्यूज मराठी, नागपूर.